श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरा। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुकास सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तया ते चिदानंद रूप शिवोहम मनसी निजानंदी मस्तीत अखंड राहसी अनन्य भक्तांच्या असे संगतीला साष्टांग प्रणिपात श्री गुरु श्रीराम चरण पदांना। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, रामचंद्रांना वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, परमपूज्य श्रीराम महाराजांच्या चरणी सादर साष्टांग प्रणिपात करते आणि आजचं काही चिंतन आपण आज सुरू करू। आताचा जो तुमचा 13 कोटी राम नामा महोत्सव नवरात्र आहे, या शुभ पर्व काळामध्ये आपण काही भगवंत नामाचं चिंतन करायची, सेवा करण्याची विनंती मला मिळाली आणि महाराजांच्या कृपेने काही सेवा या ठिकाणी सादर करते। नामाचं चिंतन आपण करणार आहोत आणि विषय जो दिलेला आहे ते दासबोधातली जी नामस्मरण भक्ती आहे, म्हणजे 4थ्या दशकातला 3रा समास, याच्या आधाराने आपण थोडं नामचिंतन करणार आहोत। ह्या चिंतनामध्ये नामचिंतन कारण अखंड काय सगळ्या संतांना प्रिय असेल तर ते भगवंत नाम त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि त्या नामाचं चिंतन आपण करणार आहोत। नामस्मरण भक्तीमध्ये समर्थ सुरुवातीलाच आपल्याला सांगतात की कीर्तन भक्ती मी सांगितलेली आहे, मागा निरूपले कीर्तन आणि जे सकलास करी पावन करणारं पावन आहे। आता काय सांगतोय तर 3री भक्ती जी नामस्मरण भक्ती आहे, त्या नामस्मरण भक्तीच्या विषयी मी तुम्हाला सांगतो। आणि लगेच समर्थांनी विषयाला सुरुवात केली, स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे, नामस्मरणावे पावावे समाधान। दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात नामस्मरण कशासाठी करायचं आहे, नामस्मरणाचं प्रयोजन काय आहे। याचा अर्थ तुमचा आमचा सगळ्यांचा प्रवास कशा दिशेने चाललेला आहे, तर तो सुखाच्या दिशेने चाललेला आहे, आनंदाच्या दिशेने चाललेला आहे। आपल्या सगळ्यांना समाधान हवं आहे आणि ते समाधान आपलं कुठेतरी हरवलेलं आहे। ते हरवलेलं आहे, ते आपल्यामुळे हरवलेलं आहे। आपला अधिकार कुठेतरी कमी पडतो म्हणून तो हरवलेला आहे आणि यासाठी समर्थ अगदी प्रारंभीलाच या समासामध्ये आपल्याला सांगतात की अखंड देवाचं नामस्मरण करावे आणि काय करावं, नामस्मरणे पावावे समाधान। समाधान प्राप्त करून घेण्यासाठी, सुख प्राप्त करून घेण्यासाठी समाधान म्हणजे सम्यक आधान, अंतःकरणाची अत्यंत शांत स्थिती, ज्या शांत स्थितीमध्ये कुठेही खळबळ नाही, परमात्मा शांत आहे, निर्मल निश्चल असा तो आहे आणि तसं माझं चित्त समाधानात शांत असलं पाहिजे, यासाठी नामस्मरण करा असं समर्थ अगदी दुसऱ्या ओवीमध्ये आपल्याला स्पष्ट सांगतात। आणि मग सांगताना कधी नामस्मरण करावं, यादीच्या यादी समर्थांनी दिलेली आहे बरं का आपल्याला। कधी करावं, सकाळी करावं, दुपारी करावं, संध्याकाळी करावं, मध्यान्हकाळी करावं, सायंकाळी करावं, रात्री करावं, भोग भोगताना करावं, काम करताना करावं, भांडताना करावं, अशी एकही क्रिया समर्थांनी आपल्याला तिथे दिली नाही असं नाही। हे सगळं करताना काय प्रक्रिया घडत असते, सगळ्या संतांनी एकमुखाने ज्या साधनाचा पुरस्कार केला आहे ती भक्ती कोणती असेल तर ती नामस्मरण भक्ती आहे। आपल्याकडे समोर नवविधा भक्तीच्या 9 भक्ती आहेत पहा। त्या नवविधा भक्तीतल्या 9 पहिल्या ज्या आहेत, 9 ज्याला आपण म्हणतो की श्रवणांपासून सुरुवात होतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। या 9चा जेव्हा आपण विचार करतो
तेव्हा लक्षात येतील की पहिल्या 7 ज्या आहेत त्या उपासना आहेत आणि त्यानंतरच्या 2 ज्या आहेत त्या खऱ्या भक्ती आहेत. साधकाने आपलं लक्ष कुठे ठेवलं पाहिजे, तर ते आत्मनिवेदन भक्तीवरती ठेवलं पाहिजे. आता इतका स्पष्ट विचार आहे. पहिल्या 7 जाणीवपूर्वक उपासना करायची आहेत आणि उपासना ही शरीराने करायची आहे आणि म्हणून ती कर्मामध्येच येते. आणि यासाठी जसं गीता म्हणते की लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, 2च निष्ठा. त्यातली उपासना निष्ठा ही कर्मनिष्ठाच आहे जी जाणीवपूर्वक करायची आणि त्याचा परिणाम म्हणून जी आहे ती सख्य भक्ती आहे. आणि त्या सख्य भक्तीचा पुढचा टप्पा म्हणजे भगवंताची कृपा आणि त्याच्या कृपेने घडणारं आत्मनिवेदन आहे. इथपर्यंतचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर त्याची सुरुवात नामस्मरण भक्तीपासूनच येते. आता लक्षात येते की पहिल्या 7 ज्या आहेत त्या जर उपासना असतील तर नामस्मरण भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही कशी आहे की ज्याला आपण म्हणतात उपाधी रहित आहे. खूप सुंदर विचार आहे बरं का शास्त्रांनी सांगितलंय. उपाधी रहित म्हणजे काय? श्रवणामध्ये कोणीतरी बोलणारं पाहिजे, कोणी ऐकणारं पाहिजे, म्हणजे कमीत कमी 2 पाहिजे. कीर्तनामध्ये तसंच आहे, पादसेवनामध्ये तसंच आहे, अर्चनमध्ये, सगळीकडे. याचा अर्थ कुठेतरी उपाधीची आवश्यकता आहे. एकट्या जीवाला करता येत नाही. पण नामस्मरण भक्ती शास्त्र असं म्हणतं अशी भक्ती आहे एका जीवानी, एकट्या जीवानी स्वतःच्या परमात्म्य प्राप्तीसाठी अंतःकरणामध्ये आपलाच एक उपासनेचा साकव म्हणजे पूल बांधायचा आहे आणि त्या परमात्म्यापर्यंत जायचंय. अशी उपाधी रहित कुणाचीही आवश्यकता नाही. फक्त परमात्म्याचं आपल्या अंतःकरणात असणारं प्रेम आणि त्या प्रेमाच्या आधारावरती आपण नामसाधन करायचंय. अशी उपाधिरहित असणारी भक्ती कोणती असेल तर ती नामस्मरण भक्ती आहे. आता या नामस्मरण भक्तीचे समर्थ खूप सुंदर बारकावे आपल्याला सांगतात की ज्या ठिकाणी सांगितलंय नित्य नेहमी प्रातःकाळी चालता बसता उठता बसताना धंदा करताना अखंड नाम घ्या असे समर्थ आपल्याला सांगतात. हे सगळं सांगताना कशासाठी सांगितलंय का? का असं सांगितलंय? आणि ते सांगताना ते म्हणतात की नाम कसं घ्या? अखंड वैखरीने नाम घ्या. नाम वैखरीने घ्या. आणि ते वैखरीने नाम जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा काय प्रक्रिया घडत असेल? थोडा शास्त्राचा विचार केला तर असं आपण म्हणतो की आपण वैखरीने जेव्हा नाम घेतो तेव्हा वैखरी म्हणजे आपलं शरीर आहे. याचा अर्थ आपलं शरीर अन्नमय कोश आहे. पहा बरं काय किती सुंदर विचार शास्त्रांनी केलेला आहे. वैखरीने जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा जो आपला देह आहे अन्नमय कोश आहे. या अन्नमय कोशात मधून आपण नामाला सुरुवात करतो. आता नाम जे घेतो, नाम म्हणजे शब्द आहे. शब्द म्हणजे काय आहे? शब्द खरं तर निर्गुण आहे. कारण शब्द म्हणजे प्राण, वायू तत्व आहे. वायू तत्व जेव्हा नाभीच्या असणारा वायू आपल्या मुखामध्ये येतो, 8 ठिकाणी आदळतो, तेव्हा नाम प्रगट होतं. म्हणजे प्राणशक्ती आहे. वायू म्हणजेच ते प्राणशक्ती आहे. आणि म्हणून अन्नमय कोशाच्या आतमध्ये दुसरा कोश कोणता असेल तर तो प्राणमय कोश आहे. जेव्हा आपण भगवान नामस्मरण वैखरीने घेतो तेव्हा साहजिकच जो शब्द आहे तो कशाचा आहे तर तो म्हणजे कोणता असेल तो तर तो प्राणमय कोश आहे. कारण तिथे शब्द आहे. आकाशाचा गुण असणारा तो अत्यंत सूक्ष्म निर्गुण असा आहे तो. पण जेव्हा शब्द प्रगट होतो आणि ग्रंथामध्ये जातो तेव्हा तो सगुण होतो. पण जेव्हा बोलतोय तेव्हा तो निर्गुणाचाच प्रांत आहे. कारण दिसत नाही आपल्याला काहीही. आणि म्हणून प्राणशक्तीच्या आधाराने वायुतत्व असणारं नाम आकाशाचं ते येतं. तोच काय आहे तर तो प्राणमय कोश आहे. आणि म्हणून नाम जितकं अन्नमय कोशात आहे तितकंच ते प्राणमय कोशामध्ये आहे. आता नाम घ्यायचं कोणी ठरवलं? किती नाम आहेत भगवंताची? मी कृष्णाचं घ्यायचं की मी रामाचं घ्यायचं की मी गणपतीचं घ्यायचं की दत्ताचं घ्यायचं की देवीचं घ्यायचं? कोणी ठरवायचं? संकल्प विकल्प करण्याचं काम तर मनच करतं. म्हणून मनही तिथे आहेच. मनाने ठरवलं ही का ती, ती का ती, ती का ती, तिथे. त्यामुळे मनही तिथे आहे. म्हणून मनोमय कोशामध्ये सुद्धा ते नाम आहे. कारण तिथे चिंतन झालं, संकल्प विकल्प झाला आणि मग बुद्धीने निर्णय दिला आपल्याला रामनाम घ्यायचंय बरं का. आता दुसरं कोणतंही नाम घ्यायचं नाही. जे रामनाम आपल्याला भवसागर तरुण नेणार आहे. सगळेच
सगळी भगवंताची जी नामं आहेत ती म्हणजे काय आहेत, तर असं म्हटलेलं की संतांनी सोडलेल्या या नामाच्या हजारो होड्या आहेत की ज्या होड्यांनी आपण हा भवसागर तरून जाणार आहोत. पण त्यातलं आपण एक नाम धरलं, निवडलं रामनाम. कोणी निश्चय केला, निर्धार कोणी केला? बुद्धीने केला. बुद्धीचा कोश कोणता आहे, तर तो विज्ञानमय कोश आहे. आणि म्हणून मनाने संकल्प विकल्प केला, बुद्धीने काय कोणतं नाम घ्यायचं तोच ठरवलं. आता लक्षात येईल की जे नाम वैखरीने म्हणतोय तेच प्राणमय कोशामध्ये आहे, तेच मनोमय कोशामध्ये आहे, तेच विज्ञानमय कोशामध्ये म्हणजे बुद्धीने ठरवलेलं आहे म्हणून त्याही कोशामध्ये आहे. आणि भगवंत आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद घन आहे आणि त्याचं नाम सुद्धा सच्चिदानंद घन आहे. कारण नाम आणि नामीचा अभेद आहे. नाम आणि नामीला वेगळं करताच येत नाही. जसं मला कोणी सांगितलं, अलका ते तुम्ही या पण तुमचं नाम बाजूला ठेवून या बरं का, मला येता येईल का? नाही येता येणार. कारण मी जेव्हा येईन तेव्हा माझ्या नामाचं पटच येईल. म्हणून नाम आणि नामी वेगळं करताच येत नाही. तुलसीदास इतकं सुंदर म्हणतात, जसं सागर आणि सागराचा तरंग वेगळा नाहीच आहे, ते त्याचंच रूप आहे, तसं नाम आणि नामी हे त्याचंच रूप आहे, ते वेगळं होतच नाही. आणि म्हणून भगवंत आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद घन आहे, म्हणून त्याचं नामही आनंद घनच आहे. आता लक्षात येईल की एक वैखरीने म्हटलेलं नाम आपल्या पाचही कोशांमध्ये व्यापून उरलेलं आहे. आणि असं नाम अखंड आपण उठताना, बसताना, चालताना, बोलताना, सायंकाळी, मध्यान्ह काळी, पहाटेच्या प्रहरी जेव्हा जेव्हा घेऊ तेव्हा या पाचही कोशांमध्ये ते भगवान नाम पूर्ण व्यापून असेल. ही व्यापून असलेली प्रक्रिया काय आहे? किती सुंदर प्रक्रिया आहे, कळत सुद्धा नाही बरं का. काय संतांनी आपल्याला नाम देऊन आपल्यावरती कृपा केलेली आहे. आपण जेव्हा शास्त्र समजून घेतो तेव्हा त्याचे बारकावे आपल्याला कळतात. बरोबर एका ठिकाणी म्हणतात, विठ्ठला नामाने हा देह माझा भरला. विठ्ठला नामाने जेव्हा देह भरला तेव्हा कामक्रोधादी विकारांनी घर खाली केलं. म्हणजेच काय, अखंड नाम ज्या वेळेला या पाचही कोशामध्ये भरून उरतं तेव्हा नाम शिल्लक राहतं आणि म्हणून कोणतेही विकार त्या ठिकाणी राहतच नाही. भगवंताविषयी प्रेम वाढायला लागलं की नाम आपण आणखीन घेत जातो. जितकं आणखीन भगवंताचं नाम घेत जातो तितका हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये भगवंत हळूहळू प्रगट व्हायला लागतो. आणि जसा जसा प्रगट व्हायला लागतो तसा या पाचही कोशामध्ये तो पूर्ण भरून उरतो. आणि जेव्हा तो पूर्ण भरून उरतो तेव्हा तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. तसं महाराज म्हणतात, तसं महाराज म्हणती देह भरीला रामनामे. किती सुंदर प्रक्रिया आहे. लक्षात येईल की इतकं नाम आपल्या आतमध्ये भरलेलं आहे ही याची जाणीव सुद्धा साधकाला नसते, नामधारकाला नसते. पण नाम त्याचा परिणाम जो करायचा असतो तो करूनच देतो. आणि असं हे नाम वैखरीने सुरू झालं की आपल्या सगळ्या पाचही कोशामध्ये भरून राहत. समर्थ म्हणतात, नामाचा प्रवास वैखरीने सुरू करायचा, मग तो मध्यमा, मग पश्यंती, मग परावाणी, असा हा उलटा हळूहळू जातो. एकदम तर काय परावाणीमध्ये जात नाही. परावाणीमध्ये जायला बराच काळ लावायला लागतो. आणि म्हणून आपलाच आपल्यावरती, आपल्याला जिव्हेवरती खूप नामाचा संस्कार करावा लागतो. भागवतामध्ये खूप छान सांगितले बरं का, किंवा शास्त्राने खूप छान सांगितले. शास्त्र म्हणतं भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रवेश कोणत्या मार्गाने करतो, तर तो मुखातून प्रवेश करतो. बघा आपण भगवंताच्या लीला ऐकलेल्या की तो अघासूर होता, त्या अघासुराच्या मुखामध्ये भगवान गोपाल कृष्ण गेले. कसे गेले? मुखामध्ये गेले. याचा अर्थ भगवंत साधक नामधारकाच्या मुखामध्ये प्रवेश करतात, ते नामाच्या माध्यमातूनच करतात. आणि ते जर नामाच्या माध्यमातून करत असतील तर भागवत आपल्याला असं म्हणतं की भगवान गोपाल कृष्ण हे कोणाचं बालक आहे, तर ते यशोदा मैयाचं बालक आहे. तो भगवान गोपाल कृष्ण यशोदेच्या मांडीमध्ये खेळतो. भगवान राम कोणाच्या मांडीत खेळतात, तर त्या कौसल्य मातेच्या मांडीत खेळतात. आता भगवंताने जर माझ्या हृदयामध्ये प्रगट व्हावं असं आपल्याला वाटत असेल
तर समर्थ म्हणतात तसं अखंड नाम, अखंड काळी आपल्याला नाम घ्यायचंय, पण आपण आपल्या जिभेला सांगायचं की बाई तू कोण हो, तू कौसल्या हो, तू यशोदा हो, तू जर कौसल्या झालीस ना, तर या कौसल्याच्या जिव्हारूपी कौसल्याच्या मांडीवरती भगवान राम तिथे अखंड खेळत राहतील. आणि एकदा ते त्या जिव्हेच्या वैखरीवरती खेळले की मग हळूहळू ते आपल्या हृदयामध्ये प्रवास करतील, मग उलटा प्रवास होईल. मग हा प्रवास कसा होईल? खूप सुंदर शास्त्रांनी सांगितलंय. वैखरीमध्ये नामाचा सुरुवात केली. आपण गेल्या वेळेला एक प्रक्रिया बघितली होती. वैखरीतलं नाम म्हणजे काय आहे, तर तो उंबरठ्यातला दिवा आहे. उंबरठ्यामध्ये दिवा लावल्यानंतर त्याचा प्रकाश जसा बाहेर आणि घराच्या आत दोन्हीकडे पडतो, तसं वैखरीतनं घेतलेलं भगवन नाम, त्या नामाचा नामी भगवंत आधी हृदयामध्ये प्रगट होतो आणि मग हळूहळू तो विश्वामध्ये आपल्याला दिसायला लागतो. जसं मराठीमध्ये म्हणतो, अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी, जे आत असतं तेच बाहेर येतं. मग आत एकदा भगवंत प्रगटला की तो बाहेर सुद्धा सगळीकडे आपल्याला भगवंत दिसतो. एकदा राम आतमध्ये आहे कळलं की बाई सगळी दृष्टी राममय होऊन जाते. राममय दृष्टी होणं म्हणजे आनंदमय दृष्टी होणं, असा हा नामाचा प्रवास आहे. आणि यासाठी समर्थ म्हणतात अखंड नाम घ्या. आता हे नाम घेताना चारही वाणींनी जेव्हा नाम घेतो तेव्हा नामधारकाला वेगळे वेगळे अधिकार प्राप्त होतात. बरं का, वेगळ्या प्रकारचे अधिकार प्राप्त. शास्त्रांनी खूप छान सांगितलं की जेव्हा आपण वैखरीने नाम घ्यायचंय, पण वैखरीने नाम कसं घ्यायचं? शास्त्र म्हणतं नुसतं वैखरीने नाम घ्यायचं नाही, अनुसंधान पूर्वकम. याचा अर्थ अनुसंधान ठेवायचं. ज्याचं नाम घेतोय ना त्याचं अनुसंधान ठेवायचं. याचा अर्थ कोणत्या रामाचं नाम मी घेते, मग तो राम कसा आहे, तो किती सद्गुणांचा पुतळा आहे, त्याचे सगळे सद्गुण आठवायचे. म्हणून अनुसंधानपूर्वकम, किती सुंदर सांगितलंय. वैखरीत नाम जे आहे ते अनुसंधानपूर्वकम भगवन नामस्मरण संकीर्तनम असं त्याला म्हटलंय. वैखरीने म्हटलेलं जे नाम आहे ते भगवन नामाचं अनुसंधानपूर्वक नाम संकीर्तन करणं आहे. याचा अर्थ अत्यंत प्रेमाने ते गाणं आहे, नुसतं शुष्कपणाने कोरडेपणाने नाही म्हणायचं. त्यात भगवंताच्या विषयी प्रेम आहे. ते प्रेम केव्हा येईल? जेव्हा माझा त्याच्याशी संग जडेल. ते संग केव्हा जडेल? माझं त्याच्यावरती प्रेम असेल तेव्हाच. आपल्या पोराबाळांची आठवण आपल्याला काही प्रयत्नांच्या शिवाय होते की नाही? अगदी तसं प्रयत्नांच्या शिवाय जर भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर त्याचा संग केला पाहिजे. मग तो संग कशाच्या साह्याने आहे? नामाच्या साह्याने आहे. आणि म्हणून शास्त्र असं म्हणतं जेव्हा आपण वैखरीने भगवन नामस्मरण घेतो, वैखरीने भगवन नामस्मरण घेतल्याचा परिणाम म्हणजे काय आहे, तर हा जो भवसागर आहे, ज्या जगामध्ये आपण राहतो, ज्या जगामध्ये आपल्याला सुखदुःखाचे काही तरंग अखंड आपल्यावरती आघात करत असतात, या आघातातून आपल्याला बाहेर पडायचं असेल, हा भवसागर तरून जायचं असेल, तर हा भवसागर तरण्याची क्षमता आपल्याला कुठे प्राप्त होते? तर वैखरीच्या नामस्मरणाने प्राप्त होते. वैखरीने जर भगवान नामस्मरण केलं, जाणीवपूर्वक बरं का, अनुसंधानपूर्वक वैखरीने केलेलं भगवान नामस्मरण जर आपण घेतलं तर शास्त्र म्हणतं भवसागर पार करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. याचा अर्थ ईश्वर सन्मुख होतो. आणि ईश्वर सन्मुख करण्याचा अधिकार कोणाचा आहे? हा भक्ताचा अधिकार. आपल्याला वाढवता येतो का? नाही. तो ज्याचं नाम घेतोय, ज्या भगवंताची आपण उपासना करतोय, त्याचा कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा लागतो. त्याच्या कृपेने आपल्याला तो अधिकार प्राप्त. मग आता त्याच्यासाठी आपल्याला काही बंधनं पाळली पाहिजेत. मग ती बंधनं याचा अर्थ काही आपल्याला जे सांगितलेले विधींचं पालन केलं पाहिजे, काही निषेधांचं पालन केलं पाहिजे. याचा अर्थ भगवंत जेव्हा नाम घेतो तेव्हा त्याला जसं शास्त्रशुद्ध सांगितलंय तसं आपलं कर्म असलं पाहिजे. जे शास्त्रांनी करू नका सांगितलेलं ते आपण नाही केलं पाहिजे. आम्ही भगवंताचं नामस्मरण पण करतोय आणि दुसऱ्यांची निंदा सुद्धा करतोय, चालेल का? हो. याचा अर्थ निंदा हे निषिद्ध कर्म आहे. ते निषिद्ध कर्म मला नाही करायचं.
आता हे पालन मला केलं पाहिजे. मला आत्मस्तुती करून चालणार नाही. आपण 24 तासाचं जर चिंतन केलं तर स्वतःविषयी किती बोलत असतो. जर स्वतःविषयी बोलत असतो तर भगवंताविषयी बोलू शकेल का? नाही बोलू शकणार. याचा अर्थ अंतःकरणाच्या मध्ये जर भगवंत ठेवायचा असेल तर तिथे आधी असलेला मी काढून टाकला पाहिजे. कबीर महाराज किती सुंदर सांगतात, जब मैं था तब हरी नाही, अब हरी है तर मैं नाही. मग हे सगळं जाणीवपूर्वक आपल्याला करायचंय वैखरीने नामस्मरण करताना. म्हणून ना वैखरीने नामस्मरण करताना शास्त्र समजून घेऊन शास्त्राचं विधी आणि निषेध यांचं चिंतन करून जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा भवसागर तरण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो असं आपल्याला शास्त्र सांगतं. किती सुंदर विचार आहे. वैखरीने केलेल्या नामस्मरणाने जीवाला म्हणजे नामधारकाला साधकाला भवसागर पार करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता हे जे नाम आहे हे नाम कोणतं आहे? हे शरीरगत आहे. शरीर म्हणजे इंद्रियानी घेतो ना, म्हणून इंद्रियगत असं ते नाम आहे. इंद्रियानी घेतलेलं नाम आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढची जी वाणी आहे ती कोणती आहे? आता लक्षात येईल की वैखरी. वैखरीच्या नंतर कंठस्था ठिकाणी असणारी जी वाणी आहे ती मध्यमा आहे. आणि मध्यमा याचा अर्थ मनोगत नाम. बरं, तिथे मन बुद्धी अंतःकरण आपलं अंतःकरण तिथे व्यापून राहिलेलं नाम आहे ते, आणि म्हणून त्याला मनोगत नाम म्हटलेलं आहे. असंही मध्यमहिनी जेव्हा आपण नाम घेतो त्याला वाक म्हटलेले. वाक म्हणजे मनोगत वाक, मनोवाक असं म्हटलेलं आहे शास्त्राने. मनोवाक म्हणजे मनाच्याच जणू काही वाणीने घेतलेलं जे नाम आहे ते मध्यमेचं नाम आहे. असं मध्यमेने जेव्हा, याचा अर्थ उलटा वाणीचा जेव्हा नामाचा प्रवास सुरू होतो, ती वाणी जेव्हा मध्यमेमध्ये येते तेव्हा काय घडतं? पहिल्यांदा वैखरीने घेतल्यानंतर भवसागर तरण्याचा काय आपल्याला अधिकार प्राप्त होतो. आणि शास्त्र म्हणतं जेव्हा मध्यमेमध्ये नाम स्थिरावलेलं आहे, मनोगत वाक जेव्हा नाम चालू आहे, मध्यमेनी भगवंताचं नामस्मरण अखंड घडलं, जसे शास्त्र सुद्धा सांगितलंय तसं घडलं गेलं, तर साधकाचा भवसाधकाला जो भवसागर आहे तो भवसागर त्याला पार करता येतो. म्हणजे पहिल्या टप्प्यावरती काय होतं? भवसागर पार करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि जेव्हा मध्यमेनी आपण नाम घेतो तेव्हा भवसागर पार होतो. याचा अर्थ या भवसागरामध्ये म्हणजे या आपल्या आजूबाजूला असणारे अनेक लोक आहेत, अनेक आपले नातेवाईक आहेत, आपले सगळे संबंधित जे आहेत, मग काय अनेक गोष्टी आहेत, जगामध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांनी होणारे सुखदुःखाचे जे तडाखे आहेत ते हळूहळू आपल्याला कमी बसायला लागतात. भवसागर पार होतो म्हणजे काय? भवसागरातले जे सुखदुःखाचे तडाखे आहेत तरंग आपल्यावरती कमी बसतात. हळूहळू त्याचे तरंग आपल्यापर्यंत येतात, पण ते उमटत नाहीत, त्याच्या लाटा होत नाहीत. मग ते येणार आहेत आपल्याला त्रयस्थपणाने, आपल्याला हे सहन करता येतो. आणि म्हणून जेव्हा मनोवाक म्हणजे मध्यमाने आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की साधकाचा किंवा नामधारकाचा काय होतं, तर त्याचा भवसागर पार होतो. आता आणखीन उलटा प्रवास हळूहळू, नामस्मरण चालूच आहे, जेव्हा नामस्मरण अखंड चालू आहे, उलटा प्रवास चालू आहे. नामाचा परिणाम करतच असतं. नाम अखंड त्या साधकाला आता आनंदाचा अनुभव देतं. त्याच्या जीवनातली जे दुःख आहेत ती हळूहळू ओसरायला लागतात. त्याची विघ्न आहेत ती विघ्न येत राहतात, पण विघ्नातलं विघ्नत्व हरतच जातो. आणि मग ज्याचं नाम घेतोय त्या नामावरती इतकी निष्ठा बसते, त्या दैवतावरती इतकं प्रेम बसतं की आता त्याच्या नामाशिवाय त्याला चालतच नाही, किंबहुना ते नाम जवळजवळ अखंड चालू राहतं. आणि मग आता हा नाम कुठे जातं, तर ते पश्चंती मध्ये जातं. आता पश्चंती म्हणजे काय आहे बघा? पश्चती हा धातू आहे बरं का, पाहणे. पश्चती म्हणजे बघणे. आपले सगळे योगी आहेत ना, जे जे ऋषीमुनी आहेत
ते ऋषीमुनी कोणत्या स्थितीमध्ये राहतात म्हणे, त्यांचं नाम कोणत्या स्थितीमध्ये चालतं, तर पश्यती याचा अर्थ रंगमंचावरती एखादा दिवा असतो, तो दिवा साक्षी भावामध्ये असतो, पण त्याच्या प्रकाशामध्ये रंगमंचावरती अनेक नटनटी येतात, अनेक कलाकार येतात, ते त्यांच्या कला सादर करतात. त्या कला आपण बघतो, त्याच्यामध्ये सुखावतो, कधी दुखावतो, त्यातला आनंद मिळतो. पण तो दिवा कसा आहे की तो फक्त साक्षी भावानी आहे. पश्यती, तो फक्त पाहतो त्रयस्थपणे. तसं पश्यंतीमध्ये नाम गेलं की जो नामधारक आहे, जो साधक आहे, तो हळूहळू योगी होतो. योगी म्हणजे कोणतं, नामयोग त्याचा साध्य होतो. नामयोग साधनं किती सुंदर आहे की युज्यते येन इति योग हा, याचा अर्थ ज्या नामाच्या साह्याने आपण अखंड भगवंताशी संलग्न राहतो, त्या भगवंताचा आणि आपला वियोगच कधी होत नाही, त्याला नामयोग म्हटले जातात. हा वेगळा शब्द तुकोबारायांनी वापरलेला आहे. नामयोग किती सुंदर आहे. नामयोगाचे टप्पे त्यांनी सांगितले. आपला सध्याचा तो विषय नाही, पण खूप सुंदर टप्पे आहेत ते नामयोगाचे असे असणार. आणि म्हणून नामयोग असं ते म्हणतात. आणि म्हणून तिसरा टप्पा जो आहे त्यांनी म्हटलं पश्यंती. हे नाम कसं आहे, हे नाम सगळे ऋषीमुनी घेणारे आहे. ते मनोवाकपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. आणि म्हणून ते कसं आहे, ते बुद्धिगत वाक. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर बुद्धिवाहक म्हटलेलं आहे. याचा अर्थ तिथे ज्ञान आहे, बुद्धी आहे. बुद्धीचं काम काय आहे, तर ज्ञानाला सन्मुख होणं, ईश्वर सन्मुख होणं, ईश्वराचं कार्य काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं समजणं. आणि म्हणून बुद्धी वाह असं असणार ही पश्यंती आहे. आणि म्हणून याला पश्यंती का म्हटलेलं आहे, कारण सगळे ऋषीमुनी या नामाने काय करतात, तर या ठिकाणी आणतात. आणि म्हणून ते ऋषीमुनी करतरी अवळ्याप्रमाणे भगवंताचं अखंड दर्शन घेतात. आपला नामाचा प्रवास जर उलटा झाला आणि त्या पश्यंतीप्रमाणे गेला, तर तो नामधारक कसा होतो, तर तो एखाद्या योग्याप्रमाणे होतो. आणि भगवंत अखंड हृदयामध्ये त्याला दिसतो. त्या भगवंताचं दर्शन तो घेऊ शकतो. आणि मग इथे तो भगवंताला कसा बघतो, तर चर्मचक्षुनी बघत नाही, ज्ञानचक्षुनी. सगळीकडे भगवंत आहे. सच्चिदानंद घन रूपाने तो आहे. सद्घन म्हणजे अस्तित्व रूपाने आहे. चित घन म्हणजे निरपेक्ष ज्ञान स्वरूपाने आहे. आणि आनंद म्हणजे विषय निरपेक्ष आनंद रूपाने आहे. हे बघण्याची क्षमता त्याला प्राप्त होते. म्हणजेच नाम जेव्हा तिसऱ्या वाणीमध्ये पश्चंतीमध्ये स्थिरावतं, तेव्हा शास्त्र असं म्हणतं, पहिल्या मध्ये आपण काय बघितलं, वैखरीमध्ये नाम घेतल्याने भवसागर पार करण्याची क्षमता अधिकार प्राप्त होतो. मध्यमेमध्ये भवसागर पार केला जातो. पश्चंतीमध्ये आल्यानंतर म्हटलंय भवसागर आटून जातो. याचा अर्थ आजूबाजूला सगळे आहे, सगळं विश्व आहे, सगळे जग आहे, जगाचे सगळे कारभार जसे चालायचे ते चाललेले आहेत, पण त्या भवसागराचा कोणताच परिणाम नामधारकावरती, योग्यावरती होत नाही. माऊलींची खूप सुंदर ओवी आहे. माऊली असं म्हणतात, येथे एकची लीला तरले, येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जाळ. जे सर्व भावांनी माझं भजन करतात, अखंड सगळ्या भावांनी इतकं नाम घेतात, इतकं नाम घेतात, की परिणामी त्या नामामुळे त्या भगवंताशी इतके एकरूप होतात. आणि त्याच्याशी जेव्हा एकरूप होतात, तेव्हा अष्टसात्विक भाव अंतःकरणामध्ये जागृत होतात. सर्व भावांनी त्याचं भजन, मातृभावाने, पितृभावाने, सख्य भावाने, बालभावाने, सगळे जेवढे भाव आहेत, 8 भाव सांगितलेले आहेत शास्त्रांनी सांगितले, किती 19 भाव विभाव प्रभाव. राधेच्या ठिकाणी 19च्या 19 भाव भगवान गोपाल कृष्णाच्या विषयी. किती वेगळे भाव आहेत ते. जेवढे भाव अंतःकरणामध्ये निर्माण होणं, भावाने त्याच्याशी एकरूप होणं किती अवघड आहे. केव्हा होईल, भवसागर आटून जाईल तेव्हा. बाहेरचा कोणतीच गोष्ट आपल्या अंतःकरणावरती आता परिणाम करणार नाही, भवसागर आटून जाईल. केव्हा आटतो तो सांगितलंय तिसऱ्या टप्प्यावरती,
ज्याचा अर्थ नाम जेव्हा पश्यंतीमध्ये स्थिरावलेलो आहे तेव्हा ही अवस्था साधकाला येते असं सांगितलं. अतिशय सुंदर आहे. आणि मग त्यानंतर म्हटलं की नाम उलटा प्रवास करत करत आता कुठे जातो, परावाणीमध्ये जातो आणि तिथेच तराव. परावाणी स्फुरण आहे, अखंड स्फुरण. जसं आपल्यामध्ये अखंड अहम अस्मी हे मीच स्फुरण आहे. पण हे मीच स्फुरण आपल्यामध्ये जे आहे ते मी करता आहे, मी भोगता आहे. मी केलं तर होणार आहे, मी केलं नाही तर होणार नाही. हा आपला मीची भेसळ त्या ठिकाणी आहे. पण अखंड नामस्मरणाने नाम जेव्हा प्रवास उलटा करून करून ज्या वेळेला परावाणीपर्यंत पोहोचेल तेव्हा तिथे जे स्फुरण असेल ते शुद्ध स्फुरण असेल. आणि शुद्ध स्फुरण म्हणजे त्या परमात्म्याचंच स्फुरण आहे. आता दुसरं स्फुरणच नाही, नामाचं स्फुरण आहे. समर्थांची खूप सुंदर होते. ते असं म्हणतात की अखंड हरीचं स्मरण करता करता, रामाचं स्मरण करता करता, रामाचा विषय ऐकता ऐकता, त्याचं कीर्तन गाता गाता असा एक टप्पा येतो की अंतःकरणामध्ये जिथे स्फुरण होतं त्या स्फुरणाच्या इथे उपासनेची मिठी पडली पाहिजे. समर्थांची भाषा, जिथे स्फुरण होतं तिथंच साधकाने नामाच्या साह्याने त्याला उपासनेची मिठी घातली की त्याचं जे काही कर्म होईल ते उपासनेच्या स्तरावरतीच जाईल. किती सुंदर प्रवास नामाच्या साह्याने होणार आहे सांग. असं हे स्फुरणारूप नाम जेव्हा त्या परावाणीमध्ये स्फुरलेलं आहे तिथे जेव्हा ते स्थिरावलेलं आहे तेव्हा शास्त्र असं म्हणतं काय घडतं. काय बघितलं बघा, वैखरीमध्ये भवसागर आटण्याचा अधिकार प्राप्त होतो. मध्यमेमध्ये भवसागर आटला जातो. मध्यमेमध्ये भवसागर जो आहे तो राहतच नाही. आता भवसागर म्हणजे भवसागर पार होतो. पुढे म्हटले पश्चंतीमध्ये भवसागर आटून जातो. आणि आता ज्या वेळेला साधक किंवा नामधारक या परावाणीपर्यंत आलेला आहे, इथपर्यंतचा त्याचा प्रवास आलेला आहे, त्यावेळेला शास्त्र म्हणतं आता भवसागराचं रूपांतर कशामध्ये होतं. भवसागर राहतच नाही, त्याचं रूपांतर आनंद सागरामध्ये परावर्तित होतं. आणि मग अखंड आनंद 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 आनंद, ज्याला तुकोबाराय म्हणतात आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तुकोबारायांना ही अवस्था कशा अर्थाने प्राप्त झाली, कशी प्राप्त झाली. अखंड विठ्ठलाचं नाम घेतल्यामुळे प्राप्त झाली. हाच अनुभव माऊलींचा आहे. आणि माऊली असं म्हणतात, माऊलींचा खूप सुंदर गोड अभंग आहे. ज्या अभंगामध्ये माऊली म्हणतात आनंदुरे अजी आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद. माझ्या अंतःकरणामध्ये केवळ आनंदच आहे परमात्म्याचा. बहिरंगामध्ये सबाह्य अंतर्बाह्य फक्त आनंद भरून राहिलेला आहे. आणि सबाह्य अभ्यंतरी सगळीकडे आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि हा निरपेक्ष आनंद आहे, अत्यंत शांत आनंद आहे, शांत रसातला आनंद आहे. तो आनंद सागरातल्या लाटांसारखा खळखळणारा नाही, त्याच्या लाटांचे तरंग आदळणारे नाही, शांत असणारं पाणी अत्यंत असा हा आनंदाचा सागर आहे. आणि म्हणून नाम जेव्हा परावाणीपर्यंत येतो तेव्हा भवसागर तर नाहीच राहत, भवसागर संपून जातो, भवसागर आटून जातो. आणि भवसागराचं रूपांतर कशामध्ये होतं तर आनंद सागरामध्ये होतं. हा सगळा प्रवास कशाच्या साह्याने घडतो तर तो नामाच्या साह्याने घडतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात काय करायचंय, कसं नाम घ्यायचंय तर कसं तर नित्य नेहमी प्रातःकाळी सकाळ दुपार संध्याकाळ सुखामध्ये दुःखामध्ये उद्वेग चिंता असताना नाम घ्यायचंय. नामस्मरणाशिवाय राहूच नका असं समर्थ आपल्याला सांगतायत. कारण काय तर अखंड नाम घेतलं तर असा आपला प्रवास म्हणजे 5ही कोशांमध्ये नाम भरून राहील आणि 4ही वाणींचा उलटा प्रवास हळूहळू आपला होईल. आणि ते नाम कसं होईल तर ते आतमध्ये स्थिर आहे. पुढे समर्थ नामाच्या सैनी काय घडत ते सांग. ते म्हणतात की कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे. या प्रपंचामध्ये काय काय घडणार आहे आपल्याला बघा, हे सगळं वर्णन समर्थ आपल्याला करतायत. जे जे घडणार आहेत ते सांगतायत. आणि म्हणून काय करायचं, अखंड नामस्मरण करायचं, बाकी काही करायचं नाही. किती सोपं समर्थ आपल्याला सांगतायत. नामाशिवाय दुसरं काहीच करू नये. कारण नामस्मरण भक्ती समर्थांची आवडती भक्ती आहे, सगळ्या संतांनी एकमुखाने गायलेली आहे.
आणि मग असं ते म्हणतात की की आपल्याकडे काय असू दे, अखंड तुमच्याजवळ संपत्ती असू दे, विपत्ती असू दे, संपत्ती नसली तरी पण चालेल, तरी पण नाम घ्या. खूप छान तुकोबारायांचा पण एका म्हणणं आहे की ज्या ठिकाणी कोणे दिवशी घराची धान्याची साठवण, भरपूर साठवण आहे घरात, तेव्हाही नाम घ्या. कोणे दिवशी घरात नाही धान्य तरी नाम घ्या. धान्य असलं तरी नाम घ्या, धान्य नसलं तरी नाम घ्या. म्हणजे जी आहे ती परिस्थिती, नाम घ्यायला काहीच लागत नाहीये. नामाने परिस्थिती बदलेल, पण परिस्थिती बदलायची म्हणून नाम घ्यायचं नाही. मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, कारण मी भगवत स्वरूपच आहे. मला माझे स्वरूप कळण्यासाठी मला भगवंताचं नाम घ्यायचं. भगवंत नाम आनंद स्वरूप आहे. मला हा आनंद का हवा आहे? कारण माझा आनंद हरवलेला आहे. तो माझ्यामुळेच हरवलेला आहे. मीच विषयांमध्ये रमलेली आहे, मीच विषयांमध्ये रमलेलो आहे, म्हणून माझा आनंद गेलेला आहे. आणि मग आपलाच आनंद आपल्याला काय देतात? संत देतात. काय देतात? सद्गुरु कृपा त्याची किल्ली, जेणे द्वैत कपाटे उघडली समर्थ म्हणते. पण ती किल्ली म्हणजे ती सद्गुरु कृपा. सद्गुरु देतात काय? सद्गुरु भगवान नामस्मरणच देतात, साधना देतात, चिंतन देतात. चिंतन देतात म्हणजे नामाचं चिंतन करा, नाम घ्या, नामाचं चिंतन करा. याचा अर्थ ज्ञानाचं चिंतन असलं किंवा नामाचं चिंतन असलं तरी चिंतन ज्याचं करताय ते कशाचं तरी नामच आहे. नामाशिवाय दुसरे कोणाचं चिंतनच नाही करता येत ना. विश्वामध्ये विश्वच्या हजारो गोष्टी दिसतात, त्या सगळ्यांचा नाम रूपाचा बाध करून त्याच्या पाठीमागे असणाऱ्या तत्वाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर ज्याचा बाध करायचा ते नामच आहे ना. कोणत्याही टप्प्यामध्ये गेलं तर नामाचंच चिंतन आहे आणि तेच आपल्याला सद्गुरु देत आहेत. आणि म्हणून सद्गुरु कृपा त्याची किल्ली, जेणे द्वैत कपाटे उघडली. मग नामाच्या साह्यानेच हा प्रवास आहे. हा प्रवास आपला योग्य व्हावा यासाठी समर्थ म्हणतात कोणतीही परिस्थिती असू दे पण नाम सोडू नका. मग वैभव असू दे, सामर्थ्य असू दे, सत्ता असू दे, जे काही तुमच्याकडे असेल त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला भगवान नामस्मरण घेतलं पाहिजे आणि ते नाम घ्या असं सांगितलं. आणि मग पुढे म्हणतात नामे संकटे नासती, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पावे जेते उत्तम पदे. किती सुंदर सांगितलंय. नामाच्या सहाय्याने संकट नासून जातात, नामाच्या सहाय्याने विघ्न येत नाहीत. आम्ही गणेशाला विघ्न हरता म्हणतो. समर्थांनी ते नामाला म्हटलेले, सगळे संत त्या नामाला म्हणतात की संतांची आपल्यावरती कृपा कर. आता जेव्हा आपण नाम घ्यायला जातो तेव्हा मग आपल्यावरती संकटच येत नाहीत असं आहे का? संकटच येणार नाहीत का? किंवा नामाच्या साह्याने पाप सुद्धा काय होतात तर धुतली जातात, पापांचे कळप निघून जातात माऊली म्हणतात. मग म्हणून मी पाप करायचंय का? मी पाप नाही करायचं, मी असं काही करायचं नाहीये. लक्षात, नामे संकटे नासती, नामे विघ्न निवारिती. याचा अर्थ नामधारकाच्या अंतःकरणाची मशागत भगवन नामस्मरणाच्या साह्याने अशी घडली जाते जेणेकरून त्याच्या जीवनामध्ये जे काही घडतं त्याकडे तो त्रयस्थपणे घटना म्हणून पाहू शकतो. आणि जेव्हा तो घटना म्हणून पाहू शकतो तेव्हा ती परिस्थिती जर संकट जरी असेल तर त्या संकटामध्ये आपलं अत्यंतिक काहीतरी हित भगवंताला करायचं आहे ही त्याची श्रद्धा आणखीन वृद्धिंगत होते. आणि जेव्हा श्रद्धा वृद्धिंगत होते तेव्हा त्या संकटातलं संकटत्व, विघ्नातलं विघ्नत्वच हरण झालेलं असतं. तर विघ्नातलं विघ्नत्वच हरण झालं तर मग संकट किती आली तरी काय फरक पडतो? संकटांमध्ये काहीच फरक पडत नाही, कारण ती घटनाच होऊन जाते. आपल्याला एखादा असा अनुभव येऊन जातो. कधीतरी आपल्याला खूप काही चांगलं करायचं असतं पण नेमकं आपल्याला कुठेतरी एखाद्या यात्रेला जायचं असतं आणि सगळं काही करायचं असतं आणि त्याच वेळेला आपण आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर काढलेलं तिकीट कॅन्सल करावं लागतं. जेव्हा तिकीट कॅन्सल करावं लागतं तेव्हा आपल्याला घरात बसावं लागतं. फारच दुःख वाटतं आपल्याला की अरे अरे एवढेच मी तीर्थयात्रेला जाणार होतो पण तीर्थयात्रा झाली नाही बरं का. आपल्याला काय झालं, घरात बसावं लागलं. काही काळ कुरकुर कुरकुर होते पण एकदा ते तिकीट कॅन्सल झालं, आपण घरी राहिलो की जेव्हा घरी राहतो बरं नाही म्हणून घरी राहिलेलो असतं, मग लक्षात येतं आता दुसरंच काही करायचं नाही, आता नुसतं गादीवर झोपूनच राहायचंय, तेव्हा नाम तरी घेऊया किंवा एखादा ग्रंथ तरी वाचूया.
मग बरं नसल्यामुळे एकाच जागी बसल्यामुळे नामे घेतलं जातं आणि एखाद्या ग्रंथाचं वाचन होतं. आणि जेव्हा ग्रंथाचं वाचन अशा वेळेला होतं तेव्हा तो ग्रंथकार, ज्या संतांचा तो ग्रंथ आहे त्या संतांची इतकी कृपा आपल्यावरती होते आणि मग लक्षात येतं की अरे इतके सुंदर विचार ज्या ग्रंथामध्ये माझ्या आत्महितासाठी संतांनी सांगून ठेवले, हे मी कधी वाचले असते. मी हा ग्रंथ वाचला म्हणूनही मला कळलं. याचा अर्थ इतक्या सुंदर संत विचारांना, शास्त्र विचारांना सन्मुख, ईश्वरांना सन्मुख मला कोणी केलं? माझ्या आजारपणामुळे. याचा अर्थ माझं जे आजारपण, जे संकट होतं, ती इष्टापत्ती ठरली की नाही? म्हणजे विघ्नातलं विघ्नत्व हरण झालं की नाही? विघ्नातलं विघ्नत्व हरण करणं हे कशाच्या साह्याने घडणार आहे? भगवत नामस्मरणाच्या साह्यानेच घडणार आहे. आणि म्हणून नामस्मरणाच्या साह्याने उत्तम पदाची प्राप्ती होते. कोणतं पद पाहिजे आपल्याला? लौकिकातलं किती पद पाहिजे का? शास्त्र तर म्हणतं काही पाहिजे म्हणून नाम घ्यायचंच नाही, की मला प्रमोशन पाहिजे म्हणून नाम घ्यायचं नाही. जितकं मला प्रमोशन पाहिजे म्हणून नाम घ्यायचं नाही, तितकंच मला मोक्षही पाहिजे म्हणून नाम घ्यायचं नाही. लौकिकातलं काहीतरी मागणं काय आणि पारलौकिकातलं काहीतरी मागणं काय, दोन्ही आचरणात झाली ना. ज्याच्याना कोणतीच करायची. बस भगवंता तुझं प्रेम दे, तुझ्या प्रेमाशिवाय काहीच देऊ नकोस. शास्त्र म्हणतं भगवंत कशात कृपण असेल तर तो त्याच्या भक्ती देण्यामध्ये कृपण आहे, त्याच्या नामाचं प्रेम देण्यामध्ये तो कृपण आहे. कारण खूप सुंदर वचन भागवतामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या मुखामध्ये, ज्या वेळेला बाल गोपाळाला, त्या छोट्याशा श्रीकृष्णाला यशोदा मातेने उखळीला बांधले दामोदर लीलेमध्ये, तेव्हा तो मनाशी म्हणतोय भक्ताला काही देणं परवडतं. त्यांनी काही मागावं, उत्तम पद मागावं द्यावं, त्यांनी धन मागावं द्यावं, त्यांनी ऐश्वर्य मागावं द्यावं, हे सगळं त्याला द्यावं, पण त्याला भक्ती देऊ नये. कारण त्याला भक्ती नुसती देताच येत नाही. जर भक्ती दिली तर भक्ती बरोबर त्याला 3 गोष्टी द्याव्या लागतात. भगवान कृष्ण म्हणतोय बरं का, मनाशी म्हणतोय मातेच्या संदर्भामध्ये, भक्ती दिली तर भक्ती, मुक्ती आणि भुक्ती सगळं द्यावं लागतं. आणि आता त्या भक्ताच्या प्रेमामध्ये बांधून घ्यावं लागतं आणि भक्ताकडून मार सुद्धा खावा लागतो. किती गोड विचार आहेत भगवान गोपाल कृष्णाचे, किती गोड विचार आहेत लक्षात. म्हणून भगवंत कशामध्ये कृपण आहे तर त्याच्या प्रेमामध्ये, प्रेम देण्यामध्ये कृपण आहे आणि त्याच्या नामाचं प्रेम देण्यामध्ये कृपण आहे. मग हे जर खरं सार असेल परमार्थाचं तर आपण तेच भगवंताकडे मागितलं पाहिजे की नाही, की बाबा तुझ्या प्रेमाशिवाय काही नको, तुझ्या नामाशिवाय मला काही देऊ नको, माझा प्रत्येक श्वास तुझ्या नामामध्ये जाऊ. तुलसीदास म्हणतायत श्वास श्वास पर राम बोल, उत्थान श्वास खोय ना जाने इशी श्वास की आवन होय न होय. किती सुंदर सांगितलंय. श्वास श्वास पर राम बोल, वृथान श्वास खोय ना जाने ईश श्वास की आवन होय न होय. बाबा रे, प्रत्येक श्वासागणित नाम घे बरं, पण पुढचा श्वास तू घेणार आहेस की नाही तुला माहिती नाहीये. त्यामुळे तू नाम घे आणि नाम घेतल्याचा परिणाम म्हणून काय आहे, असं नाम घे असं तुलसीदास सांगतायत. आणि पुढे ते असं म्हणतायत की त्याचा परिणाम म्हणजे काय आहे, की नाम घेतल्यानंतर ज्याचं नाम घेतोस तो तुला तू त्याचं स्वरूप देणार नाही का? की जेव्हा तू नाम घेतोस परमात्म्याचं तेव्हा शेजारच्या आजूबाजूचे लोक असतात, तेव्हा सुद्धा आपण जेव्हा काय देतो तेव्हा परत काहीतरी एखादी गोष्ट आपण मदत केली की त्यांना लगेच मदत करतो. पण ज्या भगवंताचं नाम घेतो त्या ईश्वराचं काय कौतुक आहे हो. ईश्वर काय त्या जीवावरती कृपा करतो, जेव्हा तो नाम घेऊन नामधारक त्याचा अखंड त्याच्या स्मरणामध्ये राहतो तेव्हा तो इतकी कृपा करतो की ईश्वर त्याला त्याचं स्वरूपच देवतात. ईश्वर ज्ञानस्वरूप आहे, ईश्वर आनंद स्वरूप आहे, ईश्वर सदरूप आहे. त्याचं हे जे रूप आहे सदरूप, चिद्रूप आणि आनंद रूप, एवढंच तो त्या भक्ताला देतो. आणि त्याच्यामुळे त्याला काय भक्ती, शुद्ध भक्ती मिळते. शुद्ध भक्ती मिळाली
की त्याचं वैराग्य वाढतच जातं. नामाचा परिणाम आहे बरं का. जितकं नाम अधिकाधिक येईल तितकं स्वतःचं अस्तित्व नाहीसं होत जातं आणि अंतःकरणामध्ये वैराग्य वाढत जातं. जितकं वैराग्य वाढत जातं तितका जीव ईश्वर सन्मुख होतो. जीव जितका ईश्वर सन्मुख होतो तितका तो ज्ञान सन्मुख होतो आणि जितका ज्ञान सन्मुख होतो तितकं त्याला ज्ञानस्वरूप असणारा परमात्मा सर्वत्र आहे, आनंदरूप परमात्मा सर्वत्र आहे हे दर्शन त्याला. आता हेच काय, ही उत्तम पदाची प्राप्ती आहे. ईश्वराने त्याचं पद आपल्याला देणं किंवा ईश्वराने त्याचं स्वरूप देणं ही उत्तम पदाची प्राप्ती कशाच्या साह्याने होणार आहे? नामस्मरणे पाविजे ते उत्तम पद. किती समर्थ गोड सांगतायत बघा बरं. नामस्मरण भक्ती आहे म्हणून. भक्तीचं नाव पण किती गोड आहे बरं का, नामस्मरण आहे. 2 शब्द आहेत बरं का नामस्मरणामध्ये. पहिलं आहे नाम आणि दुसरं आहे स्मरण. भगवंत सगुण निर्गुण उभय रूप आहे असं म्हटलं जातं. भगवंत सगुण आणि निर्गुण उभय रूप आहे असं म्हटलं जातं. समर्थ म्हणतात सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. आता हे जर सांगत असतील तर सगुण नामाच्या साह्याने आपल्याला निर्गुण आत्मारामापर्यंतचा प्रवास करायचा आहे. मग आता नामस्मरण भक्ती म्हणजे काय? नाम सगुणाचं आहे. पहा बरं किती सुंदर आहे. नाम सगुणाचं आहे. नाम जर सगुणाचं असेल तर नाम घेता 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 नाम घेता अखंड नाम घेता घेता एक अशी स्थिती त्या नामधारकाला येऊनच जाते, त्या नाम साधकाला येऊन जाते की एखाद दिवशी तो नाम घ्यायचं विसरतो. पण ज्याचं नाम घेतलंय तो हृदयामध्येच आहे, त्याला आता त्या नामाची सवय झाली आणि म्हणून तेव्हा तो जो नामी आत आहे, जो भगवंत आत आहे, तोच त्या नामधारकाला आठवण करून देतो आणि म्हणतो बा जीवा तू नाम घ्यायचं विसरलायस बरं, नाम घेतोस ना माझं. आता हे काय आहे? स्मरण, स्मरणाच्या साह्याने झालेला परिणाम. म्हणून नाम सगुण आहे, होणार स्मरण निर्गुण आहे आणि म्हणून नामस्मरण भक्ती सगुण निर्गुण उभय रूप आहे. किती सुंदर सांगितलंय. हीच नामस्मरण भक्ती साध्य साधन उभय रूप पण आहे. म्हणून सुरुवातीच्या टप्प्याला नाम हे साधना आहे. साध्य परमात्मा हे साध्य आहे. मला परमात्म्याची प्राप्ती करून घेणं ही भाषा कोणती आहे? ही अध्यारोपाची भाषा आहे. तो प्राप्तच आहे आपल्याला पण माहिती नाही ना. म्हणून शास्त्र म्हणतात नित्यप्राप्ताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पण नित्यप्राप्ताच्या प्राप्तीसाठी आपल्याला नाम घ्यायचंय. आपले सद्गुरू आपल्याला विचारतात बरं का, जेव्हा ते नाम घेतात तेव्हा ते पहिला प्रश्न विचारतात. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात जरा नामधारकांनी साधकांनी विचार करा की माझ्यावरती नाम घ्यायची पाळी का आली, मला नाम घ्यावं का लागतंय. मारुती बुवा म्हणतायचे आमच्या गडावरचे, की म्हणायचे रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असं साधकाला का म्हणावं लागतं. पतित कोण आहे? आपण लोक पतित आहेत म्हणतो, आजूबाजूचे लोक पाप करतात असं म्हणतो. पण शास्त्र म्हणतो जो जीव आत्मस्वरूपापासून डळला आणि ज्याची वृत्ती विषयामध्ये गेली, ज्याची वृत्ती प्रपंचामध्ये रमली, ज्याची वृत्ती संसारामध्ये रमली, ज्याची वृत्ती जगतामध्ये रमली, तोच पतित आहे. आणि असा जो पतित झालेला आहे त्याला पुन्हा आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी जे मूळचं स्फुरण आहे त्या मूळच्या स्फुरणापर्यंत जाण्यासाठी कोण उपयोगाला पडतं? तर ते नामच आपल्याला त्या नामीपर्यंत घेऊन जात. कारण भगवंताच्या नाम आणि नामीचा जसा अभेद आहे तसाच तुम्ही आम्ही नामधारक जे आहोत त्यांचा त्याला सुद्धा आपल्या प्रत्येकाला एक नाम आहे आणि त्या नामाचा पण नामी आहे ना. मग नामनामीचा अभेद दोन्ही ठिकाणी आहे की नाही. आणि म्हणून नाम पहिल्या टप्प्याला साधना आहे आणि मग नंतर ते साध्यापर्यंत गेल्यानंतर मग पडिले इंद्रिया वळण अखंड नाम सुरूच राहतं. ते नाम नामधारकाच्या आता मुखामधून जात अखंड नामाचा त्याचा तो प्रवाह जो आहे तो प्रवाह अखंड सुरू राहतो. कसा सुरू राहतो? शास्त्राने म्हणते जसा त्या
भगवान कैलासावरती बसणारे शिवशंकर आहेत, त्याच्या मस्तकावरतून असणारी जी गंगा आहे ती अखंड वाहते आहे, अखंड वाहते आहे. तसं नामधारकाच्या अंतःकरणामध्ये नामाचा प्रवाह अखंड सुरू होतो आणि तसा तो राहिला पाहिजे असं शास्त्र म्हणतं. आणि यासाठी समर्थ म्हणतायत की आपणच उठता बसताना येता जाताना प्रत्येक क्रिया करताना नाम घेतलं पाहिजे. आणि नाम घेतल्यामुळे काय आहे तर त्यांनी आपल्या जिभेवरती संस्कार होतो आणि मग हळूहळू उलटा प्रवास होतो. तो प्रवास कसा होतो त्याचा परिणाम काय आपण बघितलं. पुढे समर्थ काय म्हणतायत, नामे विष बाधा हरती, नामे चिडे चेटक नासती, नामे होई उत्तम गती अंतकाळी. शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी संपूर्ण अध्यात्माचा प्रवास आहे. कारण तुम्हा आम्हाला सगळ्यांना भय कोणतं येतं, महाभय, मृत्यूचं भय आहे. त्या भयापासूनच जर आपल्याला सुटका व्हायची असेल तर नामाचा नामी परमात्मा हा अखंड आहे, सनातन तत्व आहे. ते सना म्हणजे सदा असणार, अखंड असणार ते तत्व आहे. आणि तेच तत्व मी आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा पहिल्यांदा जीवनातून मृत्यूचं भय निघून जातं. आणि मृत्यूचं भय निघून झालं की आपलं पहिल्यांदा काय होतं, दुःखाचा प्रतिबंधच निघून जातो. आता आपण आनंद सन्मुख होतो. आणि म्हणून अंतकाळी नाम यावं वाटत असेल, अंतकाळी नाम येणं, आपण कथा ऐकली कोणाची तर त्या अजामेळाची, अंतकाळी नाम येणं. आता ती काय अपवाद आहे. आपण आयुष्यभर भगवान नामस्मरण घेतलं नाही, अंतकाळी येईल का, नाही येणार ना. पण नामी विषबाधा हरती किती सुंदर सांगितलंय बघा. आपल्याला संतांची चरित्र बघितल्यानंतर लक्षात येईल की मीराबाईंनी काय केलं. मीराबाईला विषाचा प्याला दिला, त्या विषाचा परिणाम झाला का तिच्यावरती, नाही झाला. वेणाबाई आमच्या आहेत, ज्या वेणाबाईंना त्यांच्याच आत्यानी आई वडिलांनी काळकुटीचं विष पाजलं, पण त्याही विषाचा परिणाम वेणास्वामींवरती नाही झाला. का झाला नाही, झाला का नाही, पण दोघींच्या अंतःकरणामध्ये कोण होतं तर रामच होतं. मीराबाईचं उपास्य दैवत भगवान गोपाल कृष्ण आहे. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरं न कोई. म्हणणाऱ्या मीराबाई एका ठिकाणी म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी मला काय दिलं की पायोजी मैंने राम, काय झालं, राम रतन धन पाय. कोणतं नाम घेतलं, नामाच्या साह्याने काय झालं की जो परमात्मा अमृत आहे, जो अखंड असणं ज्याचं स्वरूप आहे, सच्चिदानंद घन आहे, जे अमृत तत्व आहे, त्या अमृत तत्वाचा जेव्हा ते अमृत आहे असं जाणून घेऊन अनुसंधानपूर्वक जेव्हा आपण भगवंत नामस्मरण घेतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून काय झालं, विषाचा कोणताच परिणाम झाला नाही. उलट्या दोघींचं काय झालं, त्या विषाचा अमृतच झाला ना. कसं काय होईल, होऊ शकतं का असं, असं काही होऊ शकतं का. एक छोटी सत्यकथा बघूया म्हणजे लक्षात येईल की सगळ्या संतांनी नामसाधना आपल्याला का दिलेली आहे. बरं, टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्पीकिंग ट्री नावाचा एक छोटा रोज कॉलम असतो, आध्यात्मिक विचार असतात त्याच्यामध्ये. त्यात एक सुंदर कथा आली होती बरं, अतिशय सुंदर कथा होती, सत्यकथा होती. त्या सत्यकथेमध्ये एक सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ होता, जो सायक्रेटिस्ट म्हणजे मनावरती अभ्यास करणारा होता. आणि पीएचडी करणारा अभ्यासाचा विषय होता की मन शरीरावरती किती त्याचं सामर्थ्य आहे किंवा त्याची सत्ता, मनाची सत्ता शरीरावरती किती चालते, हा प्रयोग त्याला करायचा होता. आणि तो प्रयोग करण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली. आणि असा हा तो शास्त्रज्ञ कुठे गेला तर एका जेलरकडे गेला. जेलरकडे जिथे पुष्कळ गुन्हेगारी केलेले गुन्हेगार होते. आणि त्यांनी सांगितलं की मी कोण आहे, मी शास्त्रज्ञ आहे, मी कशासाठी आलेलो आहे की तुमच्याकडे असा कोणी गुन्हेगार आहे का इथे की ज्याला मृत्यूची म्हणजे मरेपर्यंत मृत्यू अशी शिक्षा मिळाली, म्हणजे फाशीची शिक्षा मिळालेला कोणी गुन्हेगार आहे का ज्यांनी भयंकर गुन्हा केलेला. जेलर म्हणाला आहे ना. मग त्याला कधी फाशी देणार आहे, सांगितलं या दिवशी देणार. मग त्यांनी सांगितलं की मी काहीच करणार नाही, मी त्या फक्त जो कोण तुमच्याकडे गुन्हेगार आहे त्याच्याशी बोलीन आणि मी फक्त बोलीन, मी बाकी काही करणार नाही, तुम्ही माझ्या समोरोवर या पाहिजे तर मला फक्त प्रयोग सिद्ध करायचा.
काय प्रयोग येतो तो सांगितला. जेलरलाही पटला, कारण त्याला काही स्पर्श करायचा नाही, काही नाही, नुसतंच बोलणं होतं. त्यांनी परवानगी दिली. तो शास्त्रज्ञ असणार आहे त्या गुन्हेगाराशी बोलले. काय बोलले ते असं म्हणाले की बाबा रे, मला असं कळलंय की तुला फाशीची शिक्षा आहे आणि आजपासून 8 दिवसांनी तुला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. तर यावेळेला आम्ही असा विचार केलेला आहे की फाशीची शिक्षा न देता, तुला फाशीची शिक्षा न देता तुला काय करणार आहोत, तर तुला सर्पदंश करणार आहोत आणि सर्पदंश करून तुझा मृत्यू तुला देणार. एवढं त्याला सांगितलं आणि तो शास्त्रज्ञ निघून गेला. जेलर तिथे होता, जेलरने ऐकलं. जेलर हे त्याच्या कामाला निघून गेला. 7 दिवस झाले. 7 दिवसानंतर आदल्या दिवशी काय तो जो गुन्हेगार होता त्याचे नातेवाईक भेटायला आले, त्याच्या काही इच्छा सगळ्या पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी त्याला आता फाशी द्यायची आणि म्हणून आदल्या दिवशी हे सगळे सोपस्कार झाले. आता ज्या दिवशी फाशी द्यायची त्या दिवशी भल्या पहाटे ब्राह्ममुहूर्ताला, पहा बरं, ब्राह्ममुहूर्ताला खरं उठलं पाहिजे आणि भगवान नामस्मरण केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. पण बरेच वेळेला असं होतं की ब्राह्ममुहूर्ताला आपण अत्यंत गाढ निद्रेच्या अधीन जातो, कारण तो काळ इतका पवित्र आहे, इतका पावन आहे. असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये गुन्हेगारी काय, कोणतेही गुन्हे निषिद्ध कर्म होत नाहीत ब्रह्ममुहूर्ताच्या काळात. तो आपला चिंतनाचा विषय नाही. पण त्या ब्राह्ममुहूर्ताच्या काळाला काय झालं की हे जे शास्त्रज्ञ होते ते त्या पुन्हा जेलमध्ये आले आणि त्यांनी काय केलं, नेमकी त्याच वेळेला त्या गुन्हेगाराला झोप लागलेली होती. त्यांनी आपल्या हातामध्ये एक छोटीशी सुई घेतली आणि ती सुई त्या गुन्हेगाराच्या पायाच्या टाचेला टोचली. साधी सुई घेतली आणि त्या गुन्हेगाराच्या पायाच्या टाचेला टोचली. टोचल्याबरोबर त्याला वेदना झाली आणि वेदना झाल्याबरोबर तो जागा झाला. 8 दिवस त्यांनी एवढंच चिंतन केलं होतं की माझा मृत्यू फाशीने नाही, माझा मृत्यू सर्पदंशाने आहे. 8 दिवस चिंतन काय केलंय, माझा मृत्यू फाशीने नाही तर माझा मृत्यू सर्पदंशाने आहे. भल्या पहाटे जेव्हा ती सुई टोचली तेव्हा त्या गुन्हेगाराला असं वाटलं की आता मला सर्पाने दंश केला. आता सर्पाने दंश केल्यानंतर त्या सर्पाचं विष माझ्यामध्ये पसरलं जाणार आणि बघता बघता अर्ध्या तासामध्ये, पहाटेच त्याला फाशी द्यायची गरजच पडली नाही, अर्ध्या तासामध्ये त्याचं सगळं शरीर काळं ठिक्कर पडलं, सगळं रक्त काळं झालं आणि सर्प जसा वळवळतो त्याचं शरीर वळवळायला लागलं आणि तो गतप्राण झाला. विष गेलेलं नाही शरीरामध्ये, पण केवळ चिंतनाने की मला सर्पदंशाने मृत्यू आहे या चिंतनानेच त्याच्या रक्ताचं काय झालं, तो विष झालं आणि त्याला तो गतप्राण झाला. ही सत्य कथा आहे. ही जर सत्य कथा असेल तर आता खऱ्या सत्य कथेवरती येऊ. जी वेणाबाई आहेत, ज्या आपल्या वेणाबाई आहेत, ज्या आपल्या मीराबाई आहेत, ज्यांनी विष घेतलेलं आहे पण चिंतन काय केलंय, तर मी अमृतच सेवन केलेलं आहे, कारण माझा परमात्मा अमृत तत्वाचा आहे आणि म्हणून मी अमृताचं सेवन केलं. म्हणून जेव्हा त्यांनी विष घेतलंय तेव्हा विषाचं काय झालं, रूपांतर अमृत मध्ये झालं. कारण मनाने ज्याचं चिंतन केलं तसं शरीर घडतं. काय आपले सगळे संत किती मनोवैज्ञानिक आहेत बघा, हे सगळे बेस्ट सायक्रेटिस्ट आहेत आणि म्हणून आपल्या दुःखावरती, आपल्या सुखातून चटकन बाहेर पडण्यासाठी त्यांनी आपल्याला एक साधा सोपा मार्ग दिलेला आहे आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरण भक्ती. आणि म्हणून नामे विषबाधा हरती. विष सुद्धा, विषाचं विषत्व निघून जातं, ते बाधतच नाही. कितीही जीवनामध्ये विष म्हणजे विषय आपण भोगले तरी राम म्हणे वाट चाली यज्ञ पावलो पावली. राम म्हणे काय आहे की ग्रासोग्रासी तोची जेवीला उपासी. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिप्ते तया. काय सुंदर करते राम. भगवंत नाम स्मरणामध्ये जेव्हा कर्म केली जातात तेव्हा त्या एकाही कर्माचा लेप नाही आणि म्हणून प्रत्येक काय आहे तर वाट, राम म्हणे वाट चाली यज्ञ पावलो पावल. राम म्हणत जर ग्रासोग्रासी नाम जेवण घेतलं असेल तर तो जेवण करून सुद्धा उपाशी आहे, कारण ज्याचं नाम घेतलेलं आहे त्याला त्याचा ग्रास गेलेला.
ज्याचं नाम घेतलेलं आहे त्या नामाच्या नामीला त्या जेवणाचा भोग गेला. शरीराने तो घेतलेला असा होतच नाही. किती सुंदर प्रक्रिया आहे. या प्रक्रिया जेव्हा आपण समजून घेऊन नाम घेऊ तेव्हा नामसाधना एका वेगळ्या उंचीवरती जाते आणि दर्जेदार नामस्मरण व्हावं, जे दर्जेदार नामस्मरण सगळ्या संतांनी केलेलं. आपण ते नामस्मरण भक्ती सवंग करून टाकलेली. अशी सवंग भक्ती योग्य नाही. ती अत्यंत शास्त्रशुद्ध भक्ती आहे. जशी संतांनी सांगितले तशी केली पाहिजे. आणि मग पुढे समर्थ म्हणतायत की नाम कधी घ्या, बालपणी घ्या, तारुणपणी घ्या, कठीण काळी घ्या, वृद्धापकाळी घ्या, सर्व काळी घ्या, पण नामस्मरण मात्र करा. हे सगळं करता करता समर्थाने एक सुंदर दृष्टांत आपल्या समोर ठेवलाय बघ. अतिशय ते असं म्हणतात की नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदी विश्वेश्वर, वाराणसी मुक्ती क्षेत्र राम नाम करुणी. नामस्मरण भक्तीची ही ओवी जी आहे ना, ही परवडीची ओवी आहे. अतिशय महत्वाची ओवी आहे. अशा सगळ्या या ओवीचं चिंतन जर झालं नाही, या ओवीच्या चिंतनासाठी परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात की समर्थांना शरण जा. समर्थांना शरण जाऊन तुम्ही जर दासबोध वाचलात तर समर्थ आपल्याशी बोलतील आणि मग आपल्याला समर्थांना काय सांगायचं ते कळेल. ते असं म्हणतात की नामाचा महिमा कोणी जाणलाय तो शिवशंकरांनी जाणलाय. आणि म्हणून अखंड ते कोणामध्ये आहे. जना उपदेशी विश्वेश्वर, हा विश्वेश्वर काशीमध्ये राहणार आहे. असं म्हटलं जातं की काशीमध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याच्या कानामध्ये अंतिम काळी साक्षात विश्वेश्वर कानामध्ये काय देतात तर भगवन नामस्मरण, रामाचं नाम सांगतात. आणि म्हणून काशी वाराणसी काय आहे तर मुक्त क्षेत्र आहे आणि म्हणून ते मुक्ती देणारं क्षेत्र आहे. असं हे तीर्थक्षेत्र पवन आहे. कोणतं आहे तर रामनामाच्या साह्याने. शिवशंकरांनी रामनामाचा महिमा जाणलाय कारण त्यांचं उपास्य दैवत राम. आता आपलं उपास्य दैवत आहे ना ते राम आहे असं आपण समजायचं किंवा तेच परब्रह्म आहे असं आपण समजायचं. ही साधकाची कसोटी आहे बरं का. साधकांनी हे आपल्या बुद्धीचा पूर्ण कस लावायचा आणि तिथपर्यंत आपण साधकांनी यायचं, लक्षात ठेवायचं. पण इथे सांगितलंय की वाराणसी मुक्ती क्षेत्र आहे. क्षेत्र म्हणजे शरीर. तीर्थक्षेत्र आहे ते आणि तीर्थक्षेत्र आहे ज्याचा अर्थ तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र असतं. तुकोबाराय म्हणतात तीर्थक्षेत्री काय असतं. तीर्थ धुंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकोबारायांचं वचन आहे बरं का. तीर्थ धुंडा पाणी देव रोकडा सज्जन. तीर्थक्षेत्री मूर्तीच्या रूपाने काय आहे तर एखादा धुंडा आहे आणि नदीच्या रूपाने काय आहे तर काय पाणी आहे. मग असं हे तीर्थक्षेत्र. मग देव रोकडा सज्जनी आहे. जे संत आहेत, जे साधू आहेत, जे यती आहेत ते आपल्याला नाम देतात आणि नाम दिल्यामुळे जे वाराणसी तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थक्षेत्र रामनामाच्या साह्याने, क्षेत्र म्हणजे आपलं शरीरच इतकं पवित्र करायचं की हेच क्षेत्र तीर्थक्षेत्र झालं पाहिजे. नामाच्या साह्याने आपला देह तीर्थक्षेत्र करणं हे अपेक्षित आहे समर्थांना. आणि म्हणून ते म्हणतात मुक्ती क्षेत्र रामनामे करुनी. देहरूपी क्षेत्र आपल्याला मुक्त करायचं आहे आणि हेच तीर्थक्षेत्र करणं आहे. आपल्याकडे जे मोठे मोठे संत होऊन गेले त्या संतांमध्ये अनेक काही आहेत बघा. नाथ परंपरेमध्ये आहेत. तिथे जे गोरक्षनाथ आहेत त्या गोरक्षनाथांचे खूप छान भजन आहे बरं का. ज्या भजनामध्ये ते म्हणतात की ऐकलं असेल की गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी. एका निरंजनाचं मी ध्यान करणार आहे, त्याचं नाम मी घेणार आहे असं ते म्हणतात. आणि ते म्हणताना ते म्हणतात की गंगा ना जाऊजी मैं, यमुना ना जाऊजी मैं, नाम नाम आहे कोई तीर्थ जाऊ न्हाऊजी. कोणत्याही तीर्थामध्ये मी न्हाणार नाही. पुढची ओळी अत्यंत महत्वाची. पुढच्या चरण महत्वाचा आहे. या ठिकाणी ते म्हणतात काय म्हणतायत कृपया तेवढं काढून टाका. मी पुढे येते. गोरक्षनाथ त्या भजनामध्ये असं म्हणतात गंगा ना न्हाऊजी में, जमुना ना न्हाऊजी में, नाम में कोई तीर्थ न्हाऊजी. 68 तीर्थ है घट भीतर. 68 तीर्थ है घट भीतर. या घटामध्ये 68 तत्व आहेत. काही में मलमल न्हाऊजी.
याचा अर्थ ही सगळी अंतःकरणाची सगळी तत्व जी आहेत माझ्या अंतःकरणामध्ये, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, हे सगळं जे आहे काही मी मल त्या सगळ्यांना इतकं शुद्ध करून टाकेन की हा देहच मी काय करीन तर तीर्थक्षेत्र करीन. क्षेत्र म्हणजे शरीर. तीर्थक्षेत्र इतका हा पवित्र करीन. कशाच्या साह्याने तर नामस्मरणाच्या साह्याने, जसा शिवशंकरांनी केलेला आहे. आणि म्हणून नामाचा महिमा जाणे शंकर, ज्यांना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्ती क्षेत्र राम नामे करून, या ठिकाणी समर्थ म्हणतात. आणि पुढे मग आता समर्थाने कथा सांगितले की जे रामनाम आपल्याला ज्यांनी तिथून मिळाले उरफाटा नामासाठी वाल्मिक करला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. की ज्याचं जीवन किती पतित होतं पण स्वतः किती पावन झाले. एवढा अप्रतिम सुंदर ग्रंथ लिहिला की ज्या ग्रंथातून ज्यांनी आपल्याला राम नामासारखं जे अमृत तत्व दिलंय की ज्या नामाच्या साह्याने तुम्ही आम्ही अमृत तत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. हे आपल्यावरती उपकार कोणी केले तर वाल्मिकींनी केलेले आहे, व्यासांनी केलेले आहे, या सगळ्या संतांनी आपल्यावरती अतोनात उपकार केलेले. याच नामाच्या सह्याने समर्थ म्हणतात कोण कोण करून गेले नाही. हरिनामे प्रल्हाद तरला, किती त्याच्यावरती संकट आली, त्याच्या वडिलांनीच त्याच्यावरती अतोनात संकट दिलेली आहेत, पण त्या सगळ्या संकटातून तो तरलेला आहे. आणि किती त्याच्यावरती वडिलांनी त्याला असेल तरी नारायणाच्या नामाने काय आहे तर जसा तो तरला गेला तसा अजामेळ सुद्धा काय झालेला आहे तर पावन झालेला आहे. हे सगळं सांगताना समर्थांनी इतके सुंदर कथा दिली. पुढे ते म्हणतात किती सुंदर कथा दिली बघा. ती कथा आपल्याला माहितीये की रामायणातली कथा की हनुमंताने किंवा वानरांनी ज्या वेळेला सेतुबंधन केलं त्यावेळेला काय म्हणे की नामे पाषाण तरले, प्रत्येक पाषाणावरती त्यांनी राम लिहिलं, रामनामाच्या सह्याने पाषाण तरले गेले असं आपण ऐकले. याचा अर्थ रामाचा महिमा किती आहे, रामनामाचा महिमा किती आहे या ठिकाणी समर्थ सांगतात. पण त्याचा गर्भित अर्थ काय आहे, नामे पाषाण तरले, याचा अर्थ जे जीव पाषाणा इतके कठोर असतात, जे अत्यंत नास्तिक असतात, जे अत्यंत चुकीची कर्म करणारे असतात, जे अत्यंत पतित असतात, त्यांनी सुद्धा जर नाम घेतलं तर त्यांचं पाषाण असणारं हृदय ते सगळं काय होतं तर ते विरघळतं आणि आता ते कठोर राहत नाही. अंतःकरणाचं द्रवीभवन होतं आणि अंतःकरणाचं द्रवीभवन झाल्यानंतर ते भगवत भक्त होतात. दुराचारो अपि, दुराचारी सुद्धा जर माझं भक्ती करतील, माझं नाम घेतील तर ते सदाचारीच मानले पाहिजेत असं गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात. काय नामाचा महिमा आहे सांगितलंय. आणि म्हणून नामे पाषाण तरले, म्हणजेच नामाच्या साह्याने पाषाणासारखे कठीण अंतःकरणाचे असणारे जे नास्तिक आहेत ते सुद्धा तरले जातात, असंख्य भक्त तरले जातात. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात की रामाने फक्त अयोध्यापुरी जी आहे तर ती तारलेली आहे, पण रामनामाच्या साह्याने कोट्यावधी लोकांचा त्यांनी काय केलेला तर उद्धार केले. म्हणून नामसाधनेने सगळे तरले जाणारे आहे. कारण भवसागर आटतो नव्हे त्याचं रूपांतर आनंद सागरामध्ये होतं. कसं होतं ते आपण बघितलं. आणि म्हणून नामाची महती विलक्षण आहे असे समर्थ म्हणतात. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्य नेमे, कोणतंही एक घ्या, सगळी नाही घ्यायची, इतकी नामं आहेत त्यातलं एखादं नाम घ्यायचंय आणि मग नामस्मरण करिता नेमे, मग काय होईल तिथे तर यम बाधत नाही. मग आता अंतिम मृत्यूचं भयच निघून गेलं की आता मृत्यूचं स्वागत आहे, ये बाबा मी तुझी वाट बघतो. त्याला वेलकम करणं आहे. नचिकेताला नाही त्याचं भय वाटलं म्हणून तो यमाच्या दरबारात गेला ना. 12-13 वर्षाचं पोर आहे, गेलं की नाही तिकडे. मग तो जर यमाला जिंकू शकतो तर तुम्ही आणि मी नाही का जिंकू शकणार आहोत? आपण नक्की जिंकू शकणार आहोत. नामाच्या साह्याने जेव्हा नामीचं समग्र स्वरूप आपल्याला कळेल, जे नामीचं स्वरूप आहे पर्यायाने ते माझंही स्वरूप आहे हे जेव्हा कळेल तेव्हा देह मी नाही, देही मी आहे, शरीर मी नाही, शरीरी मी आहे, क्षेत्र मी नाही, क्षेत्रज्ञ मी आहे हे जेव्हा कळेल तेव्हा मला येणं जाणंच नाही आहे ना. मग हा सगळा प्रवास कशाच्या साह्याने, तो नामाच्या साह्याने समर्थ सांगतायत. आणि म्हणून काय करा तर नाम घ्या. मग सहस्त्रनामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक.
आता नाम घेणारे हजारो लोक आहेत, पण गोंदवलेकर महाराज तरले गेले हो, तुम्ही आणि मी नाही तरले जात ना. महाराज तरले गेले, संत तरले गेले का? कारण सहस्त्रनामामध्ये कोणी एक त्याच्या जीवाचं सार्थक होतं, कारण त्यांनी सगळे विधी दशेत पाळलेले आहेत, त्यांनी अधिकार प्राप्त करून घेतलेला आहे, सगळं सोडलेलं आहे, एकच धरलेलं आहे आणि एक धरून काय आहे तर ते तरलेले आहे. मग आता आपल्याला तसं एक तत्व धरता आलं पाहिजे. एक संत, एक पंथ, एक ग्रंथ, एक नाम, असा हळूहळू प्रवास करता आला पाहिजे, जसा समर्थ सांगतायत तसा. आणि म्हणून सहस्त्रनामामध्ये कोणी एकाचं सार्थक होतं, तसं करून घ्या. पुढे म्हणतात, काहीच न करून पाणी रामनाम जपे वाणी, त्याने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काय सुंदर आहे. काही केलं नाही तरी नुसतं नाम घ्या, तो तुमची काळजी घेणार आहे. नामाच्या सहाय्याने तो आपली काळजी घेणार आहे, एवढा विश्वास जरी आपला बसला ना तरी पण आपण करले जाऊ. आणि पुढे म्हणतात, मग नामस्वरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. अतिशय पुण्य शरीर कोणतं आहे की जे नाम घेणार आहे, ज्या नामाच्या साह्याने ते तीर्थक्षेत्र झालेलं आहे, तिथे दोष राहतच नाहीत, तिथे विकार राहतच नाहीत. कारण भगवान नाम हे कसं आहे, विकार सूक्ष्म आहेत, त्याहीपेक्षा नाम सूक्ष्म आहे. आणि म्हणून जसं बिळामध्ये गरम पाणी गेलं की सगळे आटले असणारे बाहेर वाटतात, तसं एकदा नाम धारकाने नाम घ्यायला लागला की त्याच्या अंतःकरणातले विकार आणि दोष गिरीवर सगळे नासवून जातात. असा हा अगाध नामाचा महिमा आहे. आणि हा नामाचा महिमा जो आहे, प्रत्यक्ष हलाहलापासून शिवशंकर सुटलेले आहेत, चंद्रमौळी कसे सुटलेले आहेत. गडावरचे आमचे शिरवेकर बुवा सांगायचे, रामनाम घेत असतात तर मेघ कोणती आहे, ध्यान कोणाचं करावं, तर चंद्रमौळीचं ध्यान करावं. कारण एवढं हलाल घेतलं पण त्या हलाहलाचा काहीच परिणाम झाला नाही, पण वैखरीमध्ये रामनाम आहे आणि हृदयामध्ये राम आहे, म्हणून घेतलेलं विष कंठामध्ये राहिलं आणि कंठ फक्त निळकंठ झाला. प्रत्यक्ष चंद्रमौळीचा निळकंठ झाला, कसा झाला? कारण रामनामाने हलाहलाचा काहीच परिणाम झाला नाही. तसं याच प्रपंचामध्ये राहून विषय आपल्याला भोगायचे नाहीयेत, ते येणार आहेत आपल्या समोर, पण रामनामामध्ये जर आपण ते भोगले तर त्या विषयाचा कोणताच परिणाम आपल्यावरती होऊ शकणार नाही. मग ध्यान कोणाचं करायचं, तर त्या शिवशंकराचं ध्यान करून रामनाम घेणं, म्हणजेच पुन्हा काय आहे, नामीचं स्मरण अनुसंधानपूर्वक पुन्हा पहिल्या पदावरती येणं. वैखरीने नाम कसं घ्यायचं समर्थ सांगतात. मग कोणी कोणी घ्यायचंय, चहुवर्णा नामाधिकार, सगळ्यांना नामाचा अधिकार आहे, कोणाला तिथे कमी नाहीये. स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणत्याही वर्णाचा असू दे, लहान थोर, जड मूढ, पहिलं पार या नामाच्या साह्याने जाणार आहे. आणि म्हणून अखंड नाम जपत जावे. पुढे समर्थांनी ज्ञानबाच्या मेघेसारखी समर्थांची मेघ समर्थ सांगतायत, ना अखंड नाम स्मरावे, रूप मनी आठवावे. तेवढं आपण करतो का? तिथे आपली दांडी उडते. आता ते पण करायचंय बरं का, ही मेघ लक्षात घेऊ. अखंड नाम स्मरावे, रूपमनी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे निरोपली. अशी ही नामस्मरण भक्ती आहे, ज्या नामस्मरण भक्तीच्या साह्याने समर्थाने रामाची प्राप्ती करून घेतली, आत्मारामाची प्राप्ती करून घेतली. ते समर्थ स्वतःच्या अनुभवाने आपल्याला सांगतात. स्वतः रुद्राचा अंश आहे, स्वतः मारुतीचा अंश आहे, आणि म्हणून शिवाची भक्ती केलेली आहे, आरत्या केलेल्या आहेत, कसं ध्यान करायचं ते सांगितलेलं आहे. समर्थ त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगतायत नामस्मरण भक्तीमध्ये. आणि जर ते सांगत असतील तर अखंड नाम स्मरा आणि रूप मनी आठवा. आणि असं घेतल्यामुळे आपण काय होणार आहोत, तर ही खरी तिसरी भक्ती आहे. आणि आपण मूढ असलो, जड असलो तरी पहिलं पार या नावाच्या साह्याने जाणार आहोत. आणि अशा या नामस्मरण भक्तीच्या साह्याने आपण या भवसागरातून सगळे तरुण जाऊया. आणि तरुण जाण्यासाठी आपल्या मुखामध्ये नाम स्थिरावं, म्हणून पुन्हा सद्गुरूंच्या चरणी, परमपूज्य महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि केलेली सगळी सेवा महाराजांची समर्पित करते. ते म्हणीला विराम देते. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. हरिओम तत्सत.